नमस्कार, मी वैशाली कवडे पुढारी आयकॉन्स या विशेष कार्यक्रमात आपल्या मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत 7.5 राहू केतू आणि जीवनातील बदल या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर, या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। नमस्कार। सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या 3 पिढ्या ज्योतिष आणि वास्तू या क्षेत्रात कार्यरत आहेत। ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयात त्यांनी PhD केलेली आहे। इतकंच नव्हे तर देश विदेशात त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले। याशिवाय रत्नांचा विशेष अभ्यासही त्यांनी केलेला आहे। तर मग चर्चेला आपण सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7.5 म्हटलं की सगळ्यांना धडकी भरते, तर म्हणूनच याच अनुषंगाने माझा असा प्रश्न आहे की 7.5 म्हणजे नेमकं काय? काय सर्वांनाच 7.5 म्हणलं की काय होतं की आपण रोजच्या जीवनामध्ये पण मी बरेच जण असं पाहतो की एखादं काम झालं नाही की काय माझ्या मागे 7.5 लागली, माझे कामच होत नाहीत, अशा छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा आपण 7.5 हा शब्द वापरतो। म्हणजे मनाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट घडली की आपण हा म्हणतो की माझ्या जीवनात काय 7.5 झालं की माझे कामच होत नाहीत, असं होते। गाडी पंक्चर जरी झाली काय आज माझ्या मागे 7.5 लागली, गाडी पंक्चर झाली, असं सुद्धा बोलतो। महत्त्वाचं काय की 7.5 ची भीती बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे। पण 7.5 म्हणजे नेमकं काय, तर 7.5 मध्ये नेहमी वाईटच होतं की असंही काही नसतं आणि चांगलंही भरपूर वेळा मी झालेलं पाहिलं आहे बऱ्याच लोकांचं। महत्त्वाचं आहे की 7.5 म्हणजे शनी हा चंद्र राशीच्या भोवती 7.5 वर्ष भ्रमण करत असतो। आता भोवती 7.5 वर्ष भ्रमण करतो म्हणजे काय, तर शनी जेव्हा तुमच्या गोचरीमध्ये म्हणजे चंद्र राशीमध्ये, तर तुमची जी चंद्र रास असते की जसं एखाद्याची मेष रास आहे, तर मेष राशीच्या जेव्हा मीन राशीमध्ये तो येतो तेव्हा त्याची 7.5 सुरू होते, मग मेष राशीमध्ये येतो, मग त्याचे दुसरे 2.5 वर्ष चालू होतात आणि जेव्हा तो वृषभ राशीमध्ये जातो तेव्हा त्याचे शेवटचे 2.5 वर्ष म्हणजे 2.5 असे 7.5 वर्ष शनी तुमच्या चंद्र राशीच्या भोवती असतो। त्याच्यामध्ये 7.5 वर्ष असल्यामुळे त्याला आपण 7.5 म्हणतो। तर ह्या 7.5 मध्ये बरेचदा विलंबानं काम होतात, प्रेशर वाढतं, याच्यामुळं 7.5ला पण एक आहे की 7.5 ही तुम्हाला घडवण्यासाठी आलेली असते तुमच्या जीवनामध्ये। त्यामुळं 7.5ला घाबरून नका जाऊ। तिथं तुम्ही थोडी डिसिप्लिन वगैरे जर पाळला, मेहनत चांगली केली, प्रामाणिकपणे राहिलात तर 7.5चा त्रास पण होत नाही। मात्र 7.5 ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते का, किंवा काही कुंडलीमध्येच फक्त 7.5 असते असं काही आहे का? नाही, 7.5 ही देवालाही चुकली नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये शनीची 7.5, कारण ते भ्रमण आहे, शनीच्या गोचरीचं जे भ्रमण असतं ना, शनी दर 2.5 वर्षाला ह्या भावातून त्या भावामध्ये जात असतं आणि त्याचं ते भ्रमण चालूच असतं आणि ते 12 राशीपैकी प्रत्येक राशीला ते भ्रमण येतच असतं कधी ना कधी आयुष्यात। ज्योतिषशास्त्र असं सांगतं की आयुष्यात प्रत्येक व्यक्ती 3 वेळेला 7.5 येते, एकदा बालपणी, एकदा तरुणपणी, एकदा वृद्धावस्थेमध्ये। दर 23 वर्षांनी एकदा ती 7.5 आयुष्यामध्ये येत असते आणि ते प्रत्येकाच्या राशीमध्ये येत असतं आणि त्यावेळेस त्या 7.5च्या भ्रमणामध्ये शनीचं जे भ्रमण असतं त्यावेळेला प्रत्येकालाच तणाव जाणवत असतो, प्रेशर जाणवत असतं आणि काही काही लोकांचे चांगलं पण होतं। फक्त महत्त्वाचं की डिसिप्लिन, 7.5 मध्ये डिसिप्लिनला फार महत्त्व आहे। मात्र हा सगळा जो खेळ आहे तो शनिग्रहाचा असतो असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एक सांगू आम्ही वैशाली, शनीच्या बाबतीमध्ये जे काही लोकांची मानसिकता आहे किंवा दृष्टिकोन आहे ना, मला वाटतं तो थोडा बदलणं फार गरजेचं आहे आणि कोणत्याही ज्योतिषानं मला असं वाटतं की पॉझिटिव्हली त्या गोष्टी समोर मांडणं फार गरजेचं आहे। काय की शनी जो ग्रह आहे ना, तो तुम्हाला शिकवणारा ग्रह आहे, घडवणारा ग्रह आहे। शनी तुम्हाला पेशन्स शिकवतो, तो तुम्हाला डिसिप्लिन शिकवतो, तुम्हाला तो कष्ट करण्याचं शिकवतो आणि शनीमुळं विलंब होतो, शनी गोष्टी सगळ्या दमानं देतो, मान्य आहे। पण शनी ह्या गोष्टी घडवतो म्हणजे काय करतो की जशी एखादी मूर्ती घडवायची असेल तर आपल्याला शनी हातोड्याचे घाव त्याला द्यावं लागतात आणि त्यानंतर मग त्याची सुंदर मूर्ती बनते आणि मग म्हणजे सकारात्मक प्रभावही शनी देतो असतो ना। शनी उशिरा देतो पण स्थिर देतो ज्या गोष्टी, फक्त तिथं पेशन्स फार महत्त्वाचे आहेत, तिथं डिसिप्लिन फार महत्त्वाचे आहे, तिथं कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। शनी वाईटच आहे किंवा शनीमुळेच वाईट होतं असं काय नाही। शनी बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र पॉझिटिव्ह बदलसुद्धा घडवून आणू शकतो। अच्छा, मात्र राहू केतू यांचाही काही रोल असतो का, म्हणजे अचानक का बदल घडतात आयुष्यामध्ये?
राहू आणि केतू हे ग्रह जे आहेत ना ते अनप्रेडिक्टेबल ग्रह आहेत. त्यांचं आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. ते सरप्राईजली आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात. आणि राहूच्या बाबतीमध्ये असं आहे की राहू तुम्हाला अचानकच खूप वाढवतो, उंचावर नेतो आणि अचानकच खाली पण आणू शकतो. आणि नवीन काही गोष्टी आपण जीवनामध्ये जगापेक्षा वेगळं करण्याची मानसिकता असेल तर त्या ठिकाणी राहू तुम्हाला मदत करत असतो. राहू हा सरप्राईजली सगळ्या गोष्टी देतो. त्याच्यामुळं राहू आणि तो जसा देतो तशा तुम्ही जर तिथं चुकलात तर मग त्याचे परिणाम तुम्हाला वाईट भोगावे लागतात. कसं असते, वास्तविकता न दाखवणारे ग्रह म्हणजे राहू केतू आहेत. अच्छा, म्हणजे राहू म्हटलं की रंगाचा राजाही होतो आणि राजाचा रंगही होतो. नाही, महत्त्वाचं रंगाचा राजा आणि राजाचा रंग ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की राहू काय करतो असतो की तुम्हाला त्याच्या याच्यामध्ये फसवत असतो, भ्रमामध्ये टाकत असतो. की आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट चांगली वाटते, आपण त्याच्या मागे लागतो, पण ती मुळात चांगली नसते. आणि बरेचदा आपल्याला ह्या दिशेला जायचं असतं आणि आपल्याला इकडे अशी काहीतरी गोष्ट दिसते, आपण ह्या दिशेला जातो, आपण रस्ता चुकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला अपयश हे करावं लागतं. त्यासाठी राहू जेव्हा जेव्हा राहूची महादशा तुमच्या जीवनामध्ये येते किंवा राहूचं भ्रमण तुमच्या कोणत्या स्थानातून अशुभ स्थानातून जात असेल त्यावेळेला थोडं सतर्क राहणं गरजेचं असतं. वास्तविकतेला जोडून राहणं गरजेचं असतं आणि उघड्या डोळ्यानं कोणत्याही गोष्टीचं परीक्षण करून, निरीक्षण करून नंतर ते डिसिजन घेणं गरजेचं असतं. बरेचदा काय होतं की राहू आपल्याला एखादी अपॉर्च्युनिटी दाखवतो आणि ती अपॉर्च्युनिटी नसते, आपण त्यात फसतो आणि मग आपलं नुकसान भरपूर होतं. बरेच जण आपण पाहतो की राहू हा जसं राहू आणि चंद्र एकत्र असले तर आपण ग्रहणयोग म्हणतो किंवा राहू आणि सूर्य एकत्र असले तर ग्रहणयोग म्हणतो. अशा वेळेला तुमच्या कुंडलीमध्ये भ्रमण जेव्हा राहूचं चालू असतं ते सूर्याच्या सान्निध्यातून जात असेल किंवा चंद्राच्या सान्निध्यातून जात असेल अशा वेळेला तुमची निर्णय चुकण्याची शक्यता असते. मन एका विशिष्ट गोष्टीमध्ये अडकलं जातं आणि तिथून तुम्ही फसू शकता, तुमचं नुकसान होऊ शकतं. मग ते नुकसान असं फिजिकली असू शकतं, तो मानसिकतेच्या दृष्टिकोनातून असू शकतं, भावनिकतेच्या दृष्टिकोनातून असू शकतं, आर्थिक दृष्टिकोनातून असू शकतं. त्यासाठी राहू आणि केतू असं म्हणता येत नाही की त्यांच्यामुळे नेहमी वाईटच होतं, पण बरेचदा जास्त करून त्यांच्या याच्यामध्ये निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण ते मुळात थोडं काय असतं की ते असतं थोडं, ते दर्शवतं जास्त, त्या भ्रमामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणजे जे पण आपण विचार करतो हे सगळं आपले जे ग्रह आहेत हे आपल्याला करायला सांगतात का, म्हणजे भाग पडतात का करण्यासाठी? नाही, असं नसतं. हे चुकीचं विधान आहे. महत्त्वाचं काय की ग्रह काहीच करायला लावत नाहीत तुम्हाला. ग्रह फक्त दिशा देत असतात. कर्म तुमचं आहे, तुमचे प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना. मी हे नेहमी सांगत असतो. कर्म तुमचे आहेत, प्रयत्न तुमचे आहेत, मेहनत तुमची आहे, कन्सिस्टन्सी तुमची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. फक्त ग्रह दिशा देत असतात. ग्रह तुम्हाला सांगतात की ही गोष्ट अशी आहे, ही चुकीची आहे, ही बरोबर आहे. आता त्याच्यावर चलणं न चलणं तुमचं काम आणि त्यानुसार तुम्ही असं होऊ शकत नाही की ग्रहामुळेच होतं. बरेचदा असं पाहिलेलं आहे की राहूच्या महादशेमध्ये फॉरेनला जायचे योग येतात. बऱ्याच जणांना राहूच्या महादशेमध्ये शेअर मार्केटमध्ये बेनिफिट्स चांगले मिळतात. महत्त्वाचे त्याच्यामध्ये तुमचे कर्म हे फार महत्त्वाचे. तुमचे कर्म जर चांगले असतील, तुम्ही जर व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रॉपर पद्धतीने प्रयत्न करत असतात तर ह्या ग्रहांच्या दिशेमुळे तुमची दशा पण घडू शकते आणि दिशा तुम्हाला चांगली मिळू पण शकते. ह्या दोन्ही गोष्टी ह्या ग्रहांमुळे होतात. ग्रह कधीच काही करत नाहीत. ग्रह फक्त तुम्हाला दिशा दाखवत असतात, मार्गदर्शन करत असतात. गाईड टूल्स म्हणून त्याचा वापर केला पाहिजे आपण कधी पण आयुष्यामध्ये. आणि त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं. तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहिलात की मग तुम्ही चुकलात. आता एखाद्याला सांगितलं मी की तुमचा ग्रहमान खूप चांगले आहेत आणि खूप चांगले योग आहेत आणि तुम्ही पलंगावर बसून त्याची वाट बघतायत, असं नाही होणार ना. त्यासाठी तुम्हाला कर्मही करणं गरजेचं आहे, मेहनत घेणं, प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे. ग्रह दशा आणि गोचर याच्यामध्ये काय फरक आहे? आता ग्रहदशा म्हणजे काय की मोठा चॅप्टर आहे आणि गोचर म्हणजे त्यातला एक भाग आहे. तर ग्रहदशा ही दीर्घकाळासाठी असते, गोचरी ही काही काळासाठी असते. तर गोचरीमध्ये जसं चंद्र 2.25 दिवसाला बदलतो, गुरु 13 महिन्याला बदलतो, शनी 2.5 वर्षाला एकदा बदलतो. तर ही जी गोचरीतलं भ्रमण असतं ना त्यांचं, ते त्या स्थानातून जात असताना ते तात्पुरतं फळ आपल्याला त्या काळामध्ये मिळत असतं आणि ते प्रेझेंटमधलं असतं. म्हणजे आज चंद्र कोणत्या राशीतून चालला आहे, आज शनी कोणत्या राशीतून चालला, हे गोचरीतलं फळ झालं. त्याला आपण चंद्रकुंडलीतून पाहू शकतो की आज चंद्र राशीनुसार आपले गोचरीतले फळ काय,
की आता सध्या मेष राशीला 7.5 चालू आहे, मीन राशीला शनीची 7.5 चालू आहे, कुंभ राशीला शनीची 7.5 चालू आहे. तर कुंभ राशीची शेवटचा टप्पा चालू आहे, मीन राशीचा मधला चालू आहे आणि पहिला टप्पा मेष राशीचा चालू आहे. ही गोचरीतले फळ आहेत. हे आणि दशा ज्या असतात ना ती महादशा असतात, की शनीची महादशा, राहूची महादशा, ह्या ज्या महादशा असतात ते दीर्घकाळाच्या असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आंतरदशा असतात, प्रत्यंतरदशा असतात आणि त्या गोचरीनुसार पाहता येतात, की एखाद्याला राहूची महादशा आहे, त्याच्यामध्ये आंतरदशा गुरुची आहे, त्याच्यामध्ये प्रत्यंतरदशा बुधाची आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्मदशा शुक्राची आहे. तर ह्यानुसार सुद्धा आपण डेट वाईज किंवा तुम्हाला ते काढता येतं की गोचरीमध्ये आजच्या प्रेझेंटमध्ये तुमच्या ग्रहांची स्थिती काय आहे, तुम्हाला एखादा महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा आहे किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण ते गोचरीतले ग्रहमान आपण पाहत असतो. आणि दीर्घ परिणाम जे असतात की आता एखादी महादशा चालू होणार आहे, तर त्या दीर्घ परिणाम त्याचे काय काय असतात ही ग्रहदशावरून ठरतात. गोचरीचे हे तात्पुरते एखाद्या डिसिजनमध्ये तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे आणि ग्रहांची स्थिती काय ते आपण जाणून घेऊ शकतो. मात्र 7.5मध्ये आपल्याला बरं आर्थिक परिणाम किंवा मानसिक परिणाम सुद्धा होऊ शकतो का या सगळ्या गोष्टीचा? कारण की 7.5 म्हटलं की माणूस तसाच अर्धा होऊन जातो त्या विचारानेच. तर मग याचा सगळ्यांचा काय एकूण परिणाम होतो आपल्या आरोग्यावर? हेच आहे महत्त्वाचं. काय होतं की 7.5 म्हणलं की दडपण यायला सुरुवात होते प्रकारचं, की शनी हा काय करतो की तणाव देत असतो. शनी हा डिसिप्लिन देतो, तुम्हाला नियमात राहावं लागतं, नियमात राहायला तरच तुम्ही फायद्यात राहता, नाही तर नाही राहत. शनीच्या बाबतीत हे फार महत्त्वाचं आहे, तुम्ही नियमात राहणं. शनी हा तणाव देतो, वर्कलोड देतो, जॉब स्ट्रेस देतो. आणि शनी हा न्याय देवता म्हटलं तरी वावगं नक्की तो न्यायच देतो ना. मग ते तुमच्या कर्माला न्याय देतो. न्याय देतो म्हणजे काय, तुम्ही जर प्रामाणिक वागलात, तुम्ही डिसिप्लिनमध्ये वागलात, तुम्ही सातत्यानं मेहनत घेतली तर तुम्हाला तो न्याय देतो. न्याय कधी असतो? शेवटी असतो ना. तो शेवटी तुम्हाला स्थिर करतो. तो तुम्हाला डायरेक्ट टिट फॉर टॅट असं नाही करत की लगेच तुम्ही आज दिवस मी चांगलं वागलो की लगेच दुसऱ्या दिवशी चांगलं, असं नाही. तो सातत्य पाहतो, तुमची कन्सिस्टन्सी पाहतो, तुमची मेहनत करण्याची मानसिकता पाहतो, तुमचं प्रामाणिकपणा पण पाहतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं की 7.5मध्ये लोकांना असं वाटतं की तिथं कामाचा जॉबचा ताण वाढतो, लोनचा प्रॉब्लेम येतो, जबाबदारी लॅबिलिटीज ज्या असतात त्याचा स्ट्रेस वाढतो. ह्या सगळ्या स्ट्रेस वाढल्यामुळं माणूस एक प्रेशरमध्ये यायला लागतो. त्याच्यामुळं 7.5मध्ये लोकांना त्रास होतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रेशर नाही घेतलं तर तुम्हाला 7.5मध्ये त्रास होऊ शकत नाही किंवा कमी होतो त्रास. अच्छा, मात्र एक वेगळा प्रश्न आहे, कालसर्प दोष जो आपण बोलतो त्याचा कसा परिणाम असतो किंवा मग त्याला घेऊन अनेकांचे गैरसमज असतात, त्याबद्दल काय? कालसर्प एकूण 12 प्रकारचे असतात. प्रत्येक कालसर्प अशुभच असतो असं काय नाही. त्यातले काही कालसर्प शुभ फळ देणारे आहेत, काही अशुभ फळ देणारे आहेत. कालसर्प तयार कसा होतो माहिती का, की राहू आणि केतूचा तिचा संबंध असतो. की जेव्हा पत्रिकेमध्ये राहू आणि केतूच्या मध्ये सगळे ग्रह येतात, त्याला आपण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की राहूला आपण सापाचं तोंड मानतो आणि केतूला त्याची शेपूट मानतो. ह्याच्या विळख्यामध्ये जेव्हा सगळे ग्रह येतात तेव्हा त्याला कालसर्प दोष म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे एखाद्याच्या प्रथम स्थानामध्ये राहू आहे आणि सप्तम स्थानामध्ये केतू आहे, 1 आणि 7च्या मध्ये जर बाकीचे सगळे ग्रह असतील तर ते कालसर्प योग झाला. तर अशा प्रकारचे 12 प्रकारचे कालसर्प दोष आहेत. त्यामुळे प्रत्येक कालसर्प दोष अशुभच असतो. असे कित्येक नामवंत व्यक्ती आहेत की जे सक्सेसफुल आहेत, ग्रोथ त्यांची खूप फार चांगल्या प्रकारची ग्रोथ आहे, नामवंत आहेत, जगातले फार मोठे मोठे व्यक्ती त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा कालसर्प योग झालेले आहेत, आलेले आहेत. आणि आपण पाहतो की आजही प्रेझेंटमध्ये सुद्धा भरपूर असे लोक आहेत की जे नामवंत आहेत, त्यांच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे, पण त्यांना यश मिळालेलं आहे. कोणाला आधी मिळालं आहे, कोणाला उशिरा मिळालं आहे, पण कमी जास्त अंतरानं ते यश मिळतच असतं. फक्त कालसर्प दोष आहे म्हणून त्याचा दबाव घेऊन जर तुमच्या प्रयत्नावर त्याचा इफेक्ट पडत असेल तर तिथं ते वेळ अजून विलंब अजून जास्त वाढत जातो. त्यामुळे कालसर्प दोषाला घाबरून नाही जायचं. तो नेमका कशा प्रकारचा आहे, काय आहे ते जाणकार ज्योतिषाकडून जाणून घ्यायचं आणि त्याच्यानुसार त्याच्यावर फार सोपे उपाय आहेत ते आपण करू शकतो. आणि त्यानुसार उपाय जर केले आणि उपायासोबत तुमचे प्रयत्न सातत्यानं ठेवले तर नक्कीच चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. मग शनी आणि कालसर्प याचा काही संबंध आहे का? नाही, त्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. शनी हा कालसर्प हा योग आहे, शनी हा ग्रह आहे. कालसर्प दोष जो आहे तो योग आहे. योग म्हणजे कसं की एखाद्या पत्रिकेमध्ये जसं मी आत्ता सांगितलं प्रथमात राहू आणि सप्तमात केतू असेल तर हा योग आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ग्रह आले तर हा योगायोग आहे.
तर त्याला योग म्हणतो आपण. ते कालसर्प दोष निर्माण झाला तिथं, किंवा राहूच्या आणि केतूच्या मध्ये सगळे ग्रह आहेत. म्हणजे जेव्हा प्रथमात राहू आहे, सप्तमात केतू आहे, द्वितीय तृतीय चतुर्थात पंचमात षष्टमात बाकीचे सगळे ग्रह आहेत, पण अष्टमात नवमात दशमात एकादश आणि 12व्या स्थानात कोणताच ग्रह नाही आहे. ते बाकीचे जे 7 ग्रह स्थान आहेत ते रिकामे आहेत, आणि ह्या 7 स्थानामध्ये सगळे ग्रह आहेत. तर त्याला तो दोष झाला, तो योग निर्माण झाला. तो योग निर्माण झाला त्याला आपण कालसर्प दोष म्हणतो. मग शनी या ग्रहाला शांत करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत का तुमच्याकडे? कसं आहे की पूजापाठ करून, मंत्र उच्चार करून, ध्यानधारणा करून शनीला शांत नाही करता येत. शनीला शांत करायचं असेल तर तुमची कर्म फार महत्त्वाचे. तुम्हाला जीवनामध्ये डिसिप्लिन फार ठेवावं लागेल, तुम्हाला प्रामाणिकपणा ठेवावा लागेल, तुमचं हेल्पिंग नेचर फार महत्त्वाचं आहे. त्यासोबतच मेहनत तेवढीच महत्त्वाची, कन्सिस्टन्सी तेवढीच महत्त्वाची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की शनीला अहंकार नाही चालत. तुम्ही जेवढं नम्रतेनं सगळ्या गोष्टी हँडल करतात, किंवा आपण म्हणतो ना मी काय हे करून दाखवेल, मी ते करून दाखवेल, असं मी बघतोच करतोच, च नाही लावायचं. शनीच्या 7.5मध्ये च मस्ट नाही लावायचं कोणत्या गोष्टीला. प्रयत्न करतो, करून बघतो, ही भाषा, ही नम्रता, ही जर तुम्ही ठेवली तुमच्या जीवनामध्ये 7.5मध्ये, तर शनी तुम्हाला त्रास नाही देणार. त्यासोबतच थोडं मेडिटेशन, थोडी ध्यानधारणा हे पण असेल तर अजून उत्तम. मात्र ह्या सगळ्या ग्रहांचा जर विचार केला तर ह्यांचा आपल्या मानसिकतेवर पण परिणाम होतो का, किंवा त्याच्यामुळे आपलं आरोग्य जे आहे ते बिघडतं का? काय असतं की मानसिकतेवर परिणाम डायरेक्टली नाही होत, पण काय होतं की ही जेव्हा मानसिकता आपण बनवून घेतो ना, की एखाद्याला सांगितलं की तुला उद्यापासून शनीची 7:30 सुरू होणार आहे. आता मला तर रात्री 12 वाजता फोन येतात कधी कधी, सर माझी उद्यापासून 7:30 सुरू होणार आहे. म्हणजे शनी एवढा रिकाम आहे का की पहिल्यांदा तुझ्यावर अटॅक करेल? असं थोडीच होतं की 7:30 उद्या सुरू होणार आहे आणि लगेच उद्यापासून त्याला त्रास व्हायला, असं नसतं. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला ते न्याय देत राहतं, आणि त्या वेळेला कोणताही ग्रह असो जीवनामध्ये तुम्हाला तो घडवण्यासाठी आलेला असतो, तुम्हाला दिशा देण्यासाठी आलेला असतो. त्यानुसार जर तुमचे प्रयत्न असतील, तुम्ही मेहनत करत असतात, तर शनी हा तुमच्या मानसिकतेवर नाही किंवा तुमच्या भावनिकतेवर काही इम्पॅक्ट करत नाही. हां, तुमची मानसिकताच चुकीची असेल तर त्या ग्रहाचा परिणाम तुमच्यावर व्हायला सुरुवात होते. कारण एखाद्याला शनीची 7:30 आले म्हणून त्यांना भिवूनच वागायचं ठरवलं, ॲक्शनच घ्यायची नाही ठरवली, ते रिॲक्शन येणारच नाही ना. ते ॲक्शन फार महत्त्वाचे आहे. ते ॲक्शन घेण्यासाठी तुमची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवणं, स्वतः हे सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा चांगला ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या जर गोष्टी कमजोर असतील तर ग्रहांचा परिणाम तुम्हाला तो अशुभ वाटतो, नसतो तो वाटतो तुम्हाला, आणि तुम्ही ते बनवून घेता. कारण काय असं असतं की आपण जसं आपल्या बाबतीमध्ये विचार करतो, आता काय बाबा मला शनीची 7:30 आहे, मी कशाला हे करू, मी कशाला ते करू, म्हणून आपण प्रयत्नच करणं सोडून दिलं तर शनी तुम्हाला काय न्याय देणार आहे? तर त्यासाठी तुम्ही मागेच राहणार. त्यासाठी 7:30 जरी असले तर मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, मी मेहनत घेईल, मी नियमानं काम करेल, डिसिप्लिन माझ्यामध्ये ठेवील, असं करून जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे यश मिळू शकतं. त्यामुळे शनी तुमच्या मानसिकतेवर, आरोग्यावर डायरेक्टली परिणाम करतो असं नाही म्हणता येणार. हां, पण त्याच्या विचारानं, त्याच्या तणावामुळं तुम्हाला फिजिकल किंवा मेंटली त्रास होऊ शकतो. मात्र कधी कधी असं सुद्धा होतं की जसं आता कोणाला 7:30 आहे, तो व्यवस्थित वागतो तो व्यक्ती, पण दुसराच व्यक्ती जर त्याच्यावर जास्त अहंकाराने बोलत असेल किंवा काय करत असेल, तेव्हा त्यावेळी ह्या सिच्युएशनमध्ये ह्या व्यक्तीने कसं वागावं? म्हणजे संयमाने वागणंच फार गरजेचं आहे का? एक सांगू का मी, शनीची 7:30 माणसाच्या जीवनामध्ये येतेच माणसाला घडवण्यासाठी, माणसाला वास्तविकता दाखवण्यासाठी, वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी. कसं असतं की शनीची 7:30च्या आधी आपण म्हणतो ना, हे काय मी अर्ध्या रात्री फोन केले की हा माझ्यासाठी येईल बरं काय, मी ह्याच्यासाठी एवढं केलं ते तो कधी पण धावत पळत येईल. शनी दाखवतो की काय वास्तविकता काय. बरोबर. हां, वास्तविकता काय की मग तू 10 फोन केले तरी तेव्हा तो उचलतच नाही फोन किंवा येतच नाही, ज्याच्यासाठी तुम्ही खूप काही केलेलं असतं की तुम्हाला वाटतं की हे तर काय आपण बोलवलं की येईल, तो येत नाही, मदत कोणाची मिळत नाही. जाणीव करून देणारा ग्रह म्हणजे शनी. तुम्हाला जाणीव करून देतो की सावली पण तुमची नाही आहे, तुमची मेहनतच तुमची आहे, तुमचे कर्मच तुमचे आहेत, ही जाणीव करून देणारा ग्रह म्हणजे शनी आहे. त्यामुळे शनीच्या 7:30मध्ये कोण आपल्यावर अहंकारानं वागतो, कोण कसं बोलतो, आणि रिव्हेंज महत्त्वाचं नसतं तिथं, किंवा ते वागतो आपल्यासोबत हे महत्त्वाचं नसतं. आपण रस्त्यानं जाताना आपल्याला कुत्रं पण भुंकतो, याचा अर्थ असा नाही की आपण चोर आहेत, पण आपण तिथे काहीतरी धावत पळत असतो म्हणून ते आपल्या मागे लागतं. त्यासाठी याचा अर्थ असा नाही की कोणी आपल्यावर रागा भरलं किंवा कोणी आपल्यावर ब्लेम केला म्हणजे आपण तसेच. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण काय आहेत,
आणि आपण काय हे समजून घेण्यासाठी साडेसाती आपल्या जीवनामध्ये येत असते आणि त्याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. आणि ती जर जाणीव झाली तर मग तुम्हाला त्रास होत नाही. मग तुमच्यासमोर कोणी कितीही काही बोलू द्या, कसंही बोलू द्या, तुम्हाला नाही त्रास होणार, कारण तुम्ही ते मनाला नाही लावून घेणार. त्यामुळे तुमचं मन स्ट्रॉंग असणार, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल चांगलं असलं की दुनिया कशी वागू आपल्याला माहीत असते की आपण काय आहोत. म्हणजे कर्म करणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्योतिष हे जे आहे हे फक्त मार्गदर्शन देतं की ज्योतिष उपाय हे सुद्धा प्रभावी असतात? कसं आहे, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्योतिष ह्याला गायडन्स टूल्स म्हणून वापरलं पाहिजे कधी पण. त्याची उपाय हे तुम्हाला मानसिकता तुमची बनवू शकतात, पण शेवटी सक्सेस जे मिळवायचं असतं ना तुम्हाला, ते तुमच्या प्रयत्नानंच मिळणार. त्यामुळं आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना जे मी म्हणतो मी, ते ईश्वरी उपासनेमध्ये ज्योतिषी उपाय आले सगळं, पण प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एखाद्यानं भाग्यरत्न म्हणून एखादा रत्न दिलं आणि तुम्ही प्रयत्नच करत नाही तरी तुमचं भाग्य होणार नाही आणि तुम्हाला कर्माशिवाय काहीच मिळणार नाही. तुम्हाला भोग हे कर्मामुळेच आहेत. भोग संपवायचे असेल तर कर्मच करावं लागणार आहेत आणि भाग्य घडवायचं असेल तरी कर्मच करावं लागणार आहे. त्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्योतिषशास्त्र हे ज्योत दाखवणारं शास्त्र आहे. ते रस्त्यातला प्रकाश दाखवणार आहे, रस्ता दाखवणार आहे की हे रस्ता आहे व हे प्रकाश तुला दाखवत आहे. ज्योतीनं तो प्रकाश दाखवत आहे. चालायचं तुम्हालाच आहे. तुम्ही चालला नाहीत तर तुम्ही जागेवरच राहणार. त्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्योतिषशास्त्रावर डिपेंड नाही राहायचं. ज्योतिषशास्त्राचा कधी आयुष्यात मार्गदर्शक म्हणून उपयोग करून घ्यायचा आणि आपल्या जीवनातले अंदाज जाणून घ्यायचे. त्याच्यानुसार आपले डिसिजन, आपले स्किल्स, आपले प्रयत्न या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे, जाता जाता काय संदेश द्याल? महत्त्वाचं एक आहे की मला वाटतं की ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र आहे की तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरच्या प्रत्येक समस्येवर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं. फक्त त्याच्यावर डिपेंड न करावं, त्याचा एक मार्गदर्शक म्हणून वापर करून घ्या आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या की जेणेकरून तुमची दिशा चुकणार नाही आणि तुमची दशा होणार नाही. आता ही सगळी स्थिती पाहता रत्नांचा काही प्रभाव पडतो का याच्यावर? रत्न काय की रत्न ही अशी गोष्ट आहे की त्याच्यातून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होऊ शकते. पण त्यासोबत मी नेहमीच सांगतो की प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात. की जर समजा आपल्याला राहू अशुभ आहे तर तेव्हा आपण राहूचं जे रत्न आहे गोमेतं ते आपण धारण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला राहूचा जो काही त्रास आहे तो कमी होतो. पण त्यासोबत आपले प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात. शनीच्या 7.5मध्ये शनीचं नीलम हे रत्न तुम्ही धारण केलं पाहिजे, जेणेकरून 7.5चा त्रास कमी होईल, स्ट्रेस कमी होईल. स्ट्रेस कमी झाला की तुम्ही पॉझिटिव्ह डिसिजन घ्यायला सोपं जाईल. पण तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी असणं तेवढंच गरजेचं असतं, कारण तुम्ही ती पॉझिटिव्ह त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. रत्न हे एक साधन आहे, ते साध्य नाही आहे. साध्य करायचं असेल तर तुम्हाला त्या साधनाचा वापर योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. एखाद्याला आपण मर्सिडीज गाडी दिली आणि त्याला सांगितलं की इथून तू पुण्याला जा आणि तो 20च्या स्पीडनं चालवतो आहे मर्सिडीज, तर तो पुण्याला जायला त्याला खूप वेळ लागेल. की सायकलवर किंवा एखाद्या मोटरसायकलवर जाण्यापेक्षा त्याला जास्त वेळ लागेल. पण तुम्हाला जे साधन दिलं ना त्यानुसार तुम्ही वापर करणं, मेहनत करणं, कष्ट करणं तेवढंच गरजेचं असतं. आणि रत्न हे एक साधन आहे, उपासना हे पण एक साधन आहे. तुम्ही जेवढी मेहनत करताल, जेवढे कष्ट करताल आणि दोन्हीचं समतोल ठेवताल, संतुलन ठेवताल, तेवढं तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. नक्कीच सर, खूप छान माहिती अशी आमच्या प्रेक्षकांना दिली. तुम्ही या ठिकाणी आलात, खूप खूप आभार. धन्यवाद. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.